नमस्कार सज्जन व्यापारी आणि गुंतवणूकदार. माहिती आणि विश्लेषणात्मक सेवा तुमच्या सोबत आहे सिस्टम गुरु मार्केट्स. आम्ही कंपनीसाठी सारांश डेटासह प्रारंभ करतो. आवश्यक असल्यास आपण व्हिडिओला विराम देऊ शकता. आम्ही संस्थेच्या प्रत्येक पॅरामीटरचा काळजीपूर्वक अभ्यास करण्याचा सल्ला देतो. आता आम्ही कंपनीच्या मुख्य मूलभूत निर्देशकांचे विश्लेषण करू. अभिवक्स टिकर ABVX. हे पुनरावलोकन 18 एप्रिल 2025 पर्यंत माहिती वापरून तयार केले आहे. वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी अभिवक्स उपवर्गातील आहे. फार्म इम्यून 41 संस्था तुलनेमध्ये भाग घेतात. हे अतिशय प्रातिनिधिक आहे. आम्ही या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डरचे टेबल पाहू. विचाराधीन कंपनीचा एकूण निकाल आहे 10 पैकी उणे 8 गुण. उपवर्गासाठी सरासरी निकाल 3.6 गुण आहे. जर आपण व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण आमच्या स्टॉक मार्केटमध्ये एकूण बाजारासाठी सरासरी स्कोअर 1.8 गुण आहे. हे आपण पाहू. 60 उणे 8 गुणांच्या स्कोअर विरुद्ध अभिवक्स कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे. अभिवक्स आणि उपश्रेणी शेअर्स. आम्ही 12 महिन्यांपेक्षा जास्त स्टॉक पाहू शकतो. अभिवक्स उणे 56.7% बदल दर्शविला. 43.4% लोक उपवर्गातील किंमतीतील बदलांच्या विरोधात आहेत. हे निश्चितपणे काहीही सूचित करत नाही, परंतु आपल्याला ही वस्तुस्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे. कंपनीचे बाजार भांडवल अभिवक्स $0.41 अब्ज आहे आणि उपश्रेणीचे बाजार भांडवल $50 अब्ज आहे. अभिवक्स 0.816% वाटा आहे. ही उपवर्गातील लहान कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीचे ताळेबंद भांडवल $0.04 अब्ज अंदाजे आहे. उपवर्गाचे ताळेबंद भांडवल $11 अब्ज आहे. अभिवक्स 0.33% वाटा आहे. स्टॉक एक्सचेंज आणि बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनच्या व्यापलेल्या शेअर्सची तुलना करताना आम्ही खालील पाहतो. शेअर अभिवक्स उपश्रेणीमध्ये बाजार भांडवल 0.816% आहे. ताळेबंद भांडवलीकरण 0.33% आहे, जे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरपेक्षा 60% कमी आहे. बाजारातील कंपनीच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण खराब उणे 1 पॉइंट. अभ्यासाधीन कंपनीवर $0.9 अब्ज कर्ज आहे. बुक व्हॅल्यूचे कर्ज इक्विटीच्या 225% आहे. कंपनीच्या कर्ज पातळीसाठी रेटिंग खूप वाईट उणे 2 गुण. कंपनीच्या शेअर बाजारातील मूल्य आणि नफ्यातील शिल्लक 0 आहे. उपवर्गासाठी सरासरी 0 सह. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या तुलनेत स्टॉकच्या किंमती ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप वाईट उणे 2 गुण. गेल्या 12 महिन्यांचा नफा उणे $190 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांसाठी अंदाजित कमाई अज्ञात आहे. हे कंपनीच्या संभाव्यतेसाठी नकारात्मक आहे. उपश्रेणीच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन खराब उणे 1 पॉइंट. कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर 0 आहे. उपश्रेणीसाठी सरासरी 15.3 आहे, जी उपश्रेणीपेक्षा खूपच वाईट आहे. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कमाई निर्देशकाच्या बाजारभावाचे मूल्यांकन खराब उणे 1 पॉइंट. गेल्या 12 महिन्यांचा महसूल $0 दशलक्ष होता. आगामी 12 महिन्यांसाठी अंदाजित महसूल अज्ञात आहे आणि हे कंपनीच्या किंमतीसाठी खूप वाईट आहे. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील कमाईचे मूल्यांकन खराब उणे 1 पॉइंट. मार्जिन 0% आहे. उपवर्गातील सरासरी उणे 59.8% आहे.
उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 59.8% आहे. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत विक्री मार्जिनचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत कंपनीचा वाटा 1.433% आहे, जे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरपेक्षा 76% जास्त आहे. ही वस्तुस्थिती कंपनीच्या सध्याच्या बाजारभावातील विसंगती दर्शवते. अभिवक्स कदाचित कमी लेखण्याच्या दिशेने. संस्थेच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी भांडवलाची रक्कम $5,881,000 आहे, तर उपश्रेणीमध्ये $10,330,000. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 43.1% आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या बाजार भांडवलाच्या परिमाणाचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम वजा $2,762.3,000. उपवर्गातील सरासरीसह उणे $404.3,000 आणि उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 583% आहे. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कंपनी कर्मचाऱ्याच्या नफ्याचा अंदाज सहन करण्यायोग्य उणे 0.5 गुण. संस्थेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कमाईचा वाटा $0,000 आहे. उपश्रेणीनुसार $676,000. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 100% आहे. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रत्येक कंपनी कर्मचाऱ्याच्या कमाईच्या वाट्याचा अंदाज सहन करण्यायोग्य उणे 0.5 गुण. लहान व्यवहारांचे प्रमाण 3.1% आहे. उपश्रेणीसाठी सरासरी 7%. हे संभाव्य लहान पेळण्याच्या जोखमीचे सूचक आहे. तांत्रिक निर्देशक 14 कंपनीसाठी 52% पातळी दाखवते. अभिवक्स तर उपवर्गात ही पातळी अंदाजे 50% आहे. तांत्रिकदृष्ट्या उपश्रेणीमधील स्टॉक्सचे मूल्य अंदाजे स्टॉक सारखेच असते. अभिवक्स कंपनीची सध्याची शेअर किंमत अंदाजे $6.41 आहे. कंपनीच्या समभागांसाठी एकमत किंमत लक्ष्य अंदाजे $32.49 आहे. सध्याचा अंदाज आणि एकमत अंदाज यांच्यातील फरक अंदाजे 407% आहे. चला ऑर्डर टेबल पाहू. ते प्रत्येकासाठी उपलब्ध आहे. लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे. ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ मूल्यमापन प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये सार्वजनिकपणे घेतलेले सर्व निर्णय असतात. गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे. पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक. कंपनीच्या विश्लेषणावर आधारित अभिवक्स माहिती मूल्यांकन प्रणाली. गुरु मार्केट्स एक निर्णय घेतला जातो. प्रति शेअर $4 च्या किंमतीला विक्री करण्यासाठी ऑर्डर उघडा. ऑर्डर खुली आहे कारण कंपनीचे मूल्यांकन खूपच कमी आहे. कंपनीचे मूल्यांकन पद्धतींवर आधारित आहे. अकिमचा निर्देशांक नफा घ्या 5.36 वर सेट केला आहे. स्टॉप लॉस 7.44 वर सेट केला आहे. टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास या प्रकरणात 18 मे 2025 रोजीच्या ट्रेडिंग सत्राच्या निकालांवर आधारित ऑर्डर आपोआप बंद होईल किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी. टिकर ARGX मुख्य खरेदी ऑर्डर आहे. या चॅनेलवर मुख्य डीलचा व्हिडिओ आधीच प्रकाशित झाला आहे. ऑर्डरपैकी एक बंद करताना मूलभूत किंवा संतुलन विरुद्ध क्रम आपोआप निश्चित केला जातो. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. गुरु मार्केट्स तुम्ही खरोखरच जगातील सर्वात उत्कृष्ट प्रेक्षक आहात.